हॅलो एव्हरीवन. आज आपण या व्हिडिओमध्ये ॲडव्हान्स इकॉनॉमिक्स वर्ड्स जे मराठी आणि इंग्रजीमध्ये पार्ट 2 आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मॅक्रो इकॉनॉमिक्स मीन्स व्यापक अर्थशास्त्र. मायक्रो इकॉनॉमिक्स मीन्स सूक्ष्म अर्थशास्त्र. फिस्कल डेफिसिट म्हणजेच राजकोषीय तूट. बजेट डेफिसिट म्हणजेच अंदाजपत्रक तूट. बॅलन्स ऑफ ट्रेड मीन्स व्यापार समतोल. पब्लिक डेब्ट मीन्स सार्वजनिक कर्ज. मॉनिटरी सिस्टीम म्हणजे चलन व्यवस्था. एक्सचेंज रेट विनिमय दर. फॉरेन इन्व्हेस्टमेंट मीन्स परकीय गुंतवणूक. डायरेक्ट टॅक्स म्हणजेच प्रत्यक्ष कर. इनडायरेक्ट टॅक्स मीन्स अप्रत्यक्ष कर. GST मीन्स गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स वस्तू व सेवा कर. सबसिडी पॉलिसी मीन्स अनुदान धोरण. इंडस्ट्रियल पॉलिसी मीन्स औद्योगिक धोरण. ॲग्रिकल्चर सेक्टर म्हणजेच कृषी क्षेत्र. सर्व्हिस सेक्टर मीन्स सेवा क्षेत्र. इंडस्ट्रियल सेक्टर मीन्स औद्योगिक क्षेत्र. ह्युमन कॅपिटल मीन्स मानव भांडवल. इन्फ्रास्ट्रक्चर मीन्स पायाभूत सुविधा. पब्लिक एक्सपेंडिचर मीन्स सार्वजनिक खर्च. फिस्कल पॉलिसी मीन्स राजकोषीय धोरण. मॉनिटरी पॉलिसी मीन्स चलनी धोरण. क्रेडिट कंट्रोल मीन्स पतनियंत्रण. सेंट्रल बँक मीन्स मध्यवर्ती बँक. कमर्शियल बँक मीन्स व्यापारी बँक. फॉरेन ट्रेड मीन्स परकीय व्यापार. इकॉनॉमिक रिफॉर्म्स मीन्स आर्थिक सुधारणा. प्रायव्हेटायझेशन मीन्स खाजगीकरण. लिबरलायझेशन मीन्स उदारीकरण. आणि ग्लोबलायझेशन मीन्स जागतिकीकरण. सस्टेनेबल डेव्हलपमेंट मीन्स शाश्वत विकास. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मीन्स मानव विकास निर्देशांक. पॉवर्टी लाईन मीन्स गरिबी रेषा. अनइम्प्लॉयमेंट रेट मीन्स बेरोजगारी दर. पर कॅपिटा इन्कम मीन्स दरडोई उत्पन्न. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मीन्स GNP मीन्स सकल राष्ट्रीय उत्पादन. नेट नॅशनल प्रोडक्ट NNP मीन्स निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. इकॉनॉमिक ग्रोथ रेट आर्थिक वाढ दर. कॅपिटल फॉर्मेशन मीन्स भांडवल निर्मिती. मार्जिनल प्रोपेसिटी टू कन्झ्युम मीन्स उपभोगाची सीमांत प्रवृत्ती.